तर आज आपण काय करणार आहोत, कोबीचे मंचुरियन। त्याच्यासाठी आपण घेतलेले आहेत 2 कोबीचे कांदे, ते असे मीडियम साईजमध्ये चिरून घ्यायचे। हां, चिरून झाल्यानंतर थोडेसे हाताने असे थोडेसे चुरून घ्यायचे। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत कॉर्नफ्लॉवर, मैदा, मीठ, चवीनुसार मीठ, फूड कलर असेल हा रेड, आणि हळद, थोडीशी कलरसाठी हळद, बस हे सर्व टाकून आपण मिक्स करून घेणार आहोत। तर यामध्ये आपण टाकणार आहोत कॉर्नफ्लॉवर, 1 वाटी कॉर्नफ्लॉवर घेतला तर 1 वाटी मैदा घ्यायचा। त्याच्यामध्ये टाकणार आहोत आपण थोडीशी कलरसाठी हळद, चवीनुसार मीठ घालावे, आणि याच्यामध्ये टाकणार आहोत आपण फूड कलर, ते पण टाकतो। याच्यामध्ये आपण टाकणार आहोत फूड कलर, रेड फूड कलर, आणि ह्याच्यामध्ये पाणी न घालता हे हाताने मिक्स करून घ्यावे। कोबीला पाणी सुटतं म्हणून पाणी नाही घालता, हे हाताने चुरून घ्यावे। तर आपण आता हे मिक्स करून घेतलेलं आहे, ह्याला सगळं पाणी सुटलेलं आहे, न पाणी टाकताना ह्याला कोबीला पाणी सुटलेलं आहे। हे अशा पद्धतीने आपलं हे तयार झालेलं आहे। आता आपण मंचुरियनसाठी चटणी बनवणार आहोत। आता हे काय आहे, लसूण, आलं आणि मिरचीची पेस्ट आहे। आपल्याला हवं तसं तिखट आपण घ्यायचं आणि आपल्या अंदाजाप्रमाणे हे बनवून घ्यायचं मिक्स। ह्याच्यानंतर आपण हा फूड कलर घेतलेला आहे, रेड चटणी कलर येण्यासाठी हा रेड कलर आहे। ह्याच्यानंतर आपण हा कॉर्नस्टार्च घेतला आहे। कॉर्नस्टार्चच्या ऐवजी आपण कॉर्नफ्लॉवर पण घेऊ शकतो। 2 चमच हा घ्यायचा, ह्याच्यामध्ये पाणी मिक्स करून ह्याचा घोळ तयार करायचा। ह्याच्यानंतर थोडंसं चवीनुसार मीठ, आणि हा आहे आपला सोया सॉस आहे, हा 25 रुपीजचं हे पॅकेट आहे। ह्याच्यानंतर हा आहे आपला टोमॅटो कॅचअप, हे आहे आपलं किती, हे आहे 15 रुपीजचं आहे। हां, त्याच्यानंतर हे सर्व टाकून आपली चटणी तयार होते। त्यामध्ये चटणीसाठी तेल टाकणार आहोत, 2 चमचे तेल टाकलं। ते तेल आहे ते बारीक फ्लेमवरती गरम करून घ्या। गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट घालणार आहोत। त्याच्यामध्ये टाकणार आहोत आपण 1 चमच तेल आणि थोडंसं टाकायचं सोया सॉस। याच्यामध्ये टाकणार आहोत आपण आपल्याला हवं तसं थोडंसं 1 चमचा टोमॅटो कॅचअप, पुन्हा हे हलवून घ्यावं। नंतर याच्यात घालणार आहोत आपण फूड कलर,